मेघनाथ साहेब काय वाटतं या टीम मध्ये तुम्हाला कोणाचं पाड वरचढ? टॉसच्या अगोदर पहिल्या बॉलच्या अगोदर विचारलंय. टॉस झाला पहिल्या चेंडू पाडायच्या अगोदर सांगा या मॅच मध्ये कोण सरस? दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पहिला चेंडू पहिलाच फटका चांगला आहे कडक आहे आणि हा पहिल्याच चेंडूवर चांगला फटक्याचं रूपांतर झेलामध्ये. विकेट डाऊन. फलंदाज पहिल्या फटक्यात मोहात पडला. पुढे चेंडू टाकला आणि त्याच्यावर तुटून पडला. पण क्षेत्ररक्षकांनी ती संधी टिपली. झेल टिपला आणि फलंदाज माघारी परतला. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दिलाय आझाद स्पोर्ट्सला. फार चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज बघूया कोण आहे. तोच जो या संघाला गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चंद्रेश. चंद्रेश पहिल्या चेंडू यश मिळतं. दोन्ही एकमेकाच्या म्हणजे कोलशेत विभागातील संघ आहे त्यामुळे या संघानं एकमेकाचं चांगलं आणि चुकीची बाजू चांगली माहिती आहे. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा सामना आता चांगला रंगेल. डावखुरा फलंदाज आहे. एक धाव मिळेल. दुसरी काही शाश्वतीच नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण. चंद्रेश चांगला मारा करतोय. जास्त हात मोकळी करायला देत नाही आहे हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे चंद्रेशने आता क्षेत्ररक्षण कसं लावलं आहे ते बघूया. डीप पहिलं अरे सर आणि आमचे सन्माननीय मान्यवर पंच आमचे इथे आलेत. खरंच हा चांगला फटका बनवलाय. सजवलाय पाठवलाय धाडलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून उत्तंग हाय अँड हँडसम मॅक्झिमम षटकार. उसके ऊपर आकर प्रहार किया था. इस बार राउंड द विकेट आते हुए इस बार अच्छा शॉट या कवर के ऊपर से. इस बार नो वन इज देयर. खाली क्षेत्र है. जाकर गेंद को लाना पड़ेगा क्योंकि गेंद जा रही है सीमा रेखा पार और मिलेंगे रन पूरे पूरे 4. क्षेत्र का उपयोग किया. इस बार यह तो लूज डिलीवरी है. ले चली मैं अपनी दुल्हन की बारात लेके. कितना लंबा शॉट है ये. 6 रन. थैंक यू डीजे. पहली गेंद पर विकेट मिली. उसके बाद हावी हो चुके हैं अब बल्लेबाज. फिर एक बार बड़ा शॉट खेलने चाहते थे. गेंद बल्ले पे ठीक से आई नहीं लेकिन स्क्वायर लेग की दिशा में सर्कल के अंदर गेंद को रोकने में कामयाब. पहली गेंद पर विकेट. आखिरी गेंद पर 1 रन. लेकिन बीच में क्या हुआ. बरसे बल्लेबाज क्योंकि स्कोर है स्कोरबोर्ड पर 17 रन. 17 रन. चलते 17 रन हो चुके हैं 1 विकेट पर. और पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अंकित. अंकित आपण व्यासपीठावर यावं. अंकित सेवनटीन इज करेक्ट. सेवनटीन इट्स अ फाइनल एंड करेक्ट स्कोर.
चलिए मैच की शुरुआत करते हैं। थोड़ा कंफ्यूजन और ये 4 रन। इसी के साथ थोड़ा कंफ्यूजन है हमारे आजू बाजू में। नया है वह, समझ लो ना आप। ठीक है ठीक है, ओके, लेट्स स्टार्ट द मैच। काफी बढ़िया मैच है, दोनों एक जगह की टीम है। इस बार ये रिवर्स, बहुत ही बढ़िया कनेक्शन, संपर्क बहुत अच्छा हुआ और जवाब करारा मिलेगा आपको। गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन के लिए फरार। इसके लिए आ रहे हैं क्योंकि हमारे स्कोरर को वही भाषा आती है। इसके लिए मैं मराठी छोड़कर अब आपकी राष्ट्रीय भाषा में आपसे बात कर रहा हूं। लेकिन अच्छी शॉट है ये पलट कर खेला हुआ स्विच हिट आसान नहीं होता। आपके पास असली नजरें चाहिए, शॉट सिलेक्शन अच्छा चाहिए, गेंद की परख बहुत अच्छी होनी चाहिए, पोजीशन, बॉडी पोजीशन तो सबसे बड़ी बात है। बहुत जल्दी पोजीशन में आए थे। कौन मारते? ओ ये तो ऑन साइड में लेफ्टी है, माफ कीजिए। और ये अंपायर से पूछा उन्होंने, ये वाइड तो है नहीं, नहीं, लेकिन अंपायर ने कहा ये बराबर गेंद है, सीधी निकली थी। इस बार ये अच्छा शॉट है, जगह से गेंद को खेला है, कैच होगा और ये 6 रन। गेंद सीमा रेखा के उस पार। थैंक यू डीजे। गौरव नाम है, गौरव, काम भी वैसा ही है, नाम जैसा काम। क्योंकि जल्दी गेंद को उन्होंने पढ़ लिया था, रीड किया था और उसके बाद वो एक्शन में आए, पोजीशन में आए। ये देखिए झुककर खेलते हैं क्योंकि एलिवेशन मिलना चाहिए। इस बार सीधा उड़ाया और बेहतरीन बेहतरीन ये ऑन द रन कैच। क्या लपका है कैच को, कम से कम 20-25 गज दौड़े, गेंद पे निगाह बरकरार रखी, शरीर का संतुलन सही था और ये ऑन द रन कैच काफी मुश्किल होता है, देखने में आसान। स्कोर है स्कोरबोर्ड पर अब यहां पर दर्शाता हुआ 31 रन, 31। थैंक यू डीजे। जहां भी आप कोलशेत की अगर टीम की बल्लेबाजी की बात करें तो बल्लेबाजी की गहराई लंबी है, लेकिन ये जो इनकी जो बॉडी स्ट्रक्चर है, देखिए हर एक के कंधे मजबूत, इरादे मजबूत। यही हम चाहते हैं कि हमारे सब विभाग के खिलाड़ी किसी भी तरह से शारीरिक फिटनेस रखे, फिट रहे। 31 स्कोर, 31 रन। ओके मैच अपन हम लोग चालू रखते हैं, चालू करूया आपण। राऊंड द विकेट मारा, यावेळी पुल करतोय, चांगला फटका, टायमिंग चांगला आहे आणि हा व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल। एक हातामध्ये टिपला हा अग्निगोळा, फलंदाज बाद। आणि टाळ्या झाल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी, टाली तो बजनी ही चाहिए हक है उसको इस कैच का। ये कैच नहीं था, ये शॉट को तब्दील किया, 6 रन को कैच में। षटकाराला त्यांनी झेलात रूपांतर केलं। ही गोलंदाजी विकेट नाही आहे, ही क्षेत्ररक्षकाची विकेट आहे, ही फिल्डर विकेट आहे। आणि काय जबरदस्त, या फलंदाजाला विश्वास बसत नाहीये, मी आउट झालो, कुठे मारलं त्यांनी, त्याच्यावर एक नजर टाकली, क्या किया रे, कैसा पकडा रे, पण काय पकडलाय झेल।
एकमेकाला नेहमी ओळखतात. दरम्यान हा चेंडू हा पटलाय, परंतु तेवढा चांगला फिरवलाय, पूल करतोय, वन बाउंड चेंडू येतोय मिड विकेटला. दुसरी धाव इथे उपलब्ध आहे आणि निश्चित ती सुरक्षित घेतली जाईल. 2 धावा पूर्ण करतात, पण या दोघांकडे जी भयानक विस्फोटक शैली आहे, ताकद आहे, एकवीर आईची आशीर्वाद आहे. कोलशेत गाव आहे. धावसंख्या धावलकर पाहूया आता. दरम्यान गोलंदाज परत येईल. थोडा वेगात मर्यादा येते. पुन्हा रिडिलिव्हरी आहे. परत टाकेल चेंडू. सामना फार जबरदस्त. आज खरंच कौतुक केलं पाहिजे या स्पर्धेच्या आमच्या सन्माननीय आयोजक दादांचं, सन्माननीय संजयदा भोईर यांचं आणि त्यांच्याबरोबर युनायटेड 3 यांचं. हा चांगला चेंडू आहे, पण ठीक आला नाही आहे. बॅटवर पूल करायचा प्रयत्न, पहिलेच जोरात फिरले, चेंडू आला उशिरा, त्यामुळे संपर्क बरोबर नाही आहे. गोलंदाज वेगाने जातोय, चेंडू उचलतोय, एकच धाव मिळेल. धावसंख्या 36. तिसरं षटक मार्ग असते. दरम्यान राऊंड द विकेट मारा. हा फुल टॉस आणि कुठे गेला, बाप रे, लांब 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 लांबच षटकार. फक्त टायमिंग आणि कुठे गेला चेंडू, टायमिंगचा षटकार. थैंक यू डीजे. या इस स्ट्रोक को हम क्या कहेंगे, इतना जल्दी बल्ला लगा और गेंद चली गई. जा रहे हट नटखट, क्या शॉट था ये. टच एंड गो. पुन्हा एकदा यावेळी पोल केला, पॉवर बघा, हवे जाय झेल आहे, आरामात टिपला जातोय. यावेळी थोडा बॅटवर चेंडू मध्ये नाही आला, पण इरादा नेक नव्हताच मुळी आणि विकेट डाऊन. दरम्यान प्रत्येक फलंदाज येतोय, मोठे फटके खेळतोय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे त्या प्रकारेच ते मार्गक्रमण करतायत. थांबायचं नाव नाही. चलती का नाम जिंदगी और दौड़ने का नाम क्रिकेट है, और यही जानते हो. मालूम है की बड़े बड़े शॉट आने चाहिए, मोठे मोठे फटके आलेच पाहिजेत. आणि आता धावसंख्येवर आपण एक नजर टाकूया. 42 रन, 42 धावा. यावेळी हवेत आहे, पण ठीक आला नाहीये. परत लेग साईडला मोठा फटका करायचा प्रयत्नात 1 धाव. दुसरी धाव बघा, पहिली धाव किती हळू काढली, त्यामुळे दुसरी धाव घेण्यास कठीण आहे. 3 षटक पूर्ण. धावसंख्या बरोबर 43, 43. 3 गडी बाद 43. आताचं षटक काय वाढून ठेवले या षटकामध्ये, कारण हे षटक तो गोलंदाज टाकतो जो या टीमचा ब्रह्मास्त्र असतो. याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये डेप्थ ओव्हर, स्लॉग ओव्हर, आखरी ओव्हर, आणि मराठीत म्हणतो, मराठीच्या मुंबई भाषेमध्ये तोडफोड ओव्हर. इथे आता तोडफोड होणार नक्कीच, कारण फलंदाज आता मोठे फटके खेळण्यास नक्कीच जाईल. काही करून लक्ष मोठं बनवावं लागेल. हा कुठून खेळलाय, हवेत आहे आणि झेली आहे. टायमिंग प्रॉपर झाला नाही, संगम प्रॉपर झाला नाही, आणि त्यामुळे डीप स्क्वेअर लेगला कौतुक केलं पाहिजे. चांगला जलग होतोय. विकेट डाऊन. धावत जा ना, वेगात जा, वाटल्यास आरामात परत या, पण वेगात जा, कारण अजून आपल्याला 2 सामने करायचे आहेत. आणि आजच तुम्हाला कोण जाईल सेमीफायनलला त्याचं उत्तर मिळेल. नवीन फलंदाज रोहन. 5 चेंडू बाकी. कमीत कमी 60 धावा धावपकार लागल्या पाहिजेत. आव्हानात्मक जर लक्ष द्यायचं असेल तर 60+
कंपल्सरी आहे या मैदानावर. दरम्यान गोलंदाज आर्यन आपटलाय चेंडू आणि सुंदरच आपटलाय. चांगला बाउन्सर म्हणावं लागेल, तिखा बाउन्सर. गुड मॉर्निंग नव्हे, आता गुड इव्हनिंग म्हणतोय तो त्याला, कारण की हा चेंडू बरोबर उसरी घेतोय तो त्यांच्या कपाळाजवळ. बाउन्सर टाकावा पण कुठे, कपाळाचा वेध घेणारा, डोक्याचा नव्हे. हो जरा फास्ट करा, आता टेन्शनची मॅच आहे जरा, म्हणून त्यांना सांगितलं धावत जा, आरामात या. बघूया आता हा चेंडू सॉल्वर सोडलाय, तेवढा चांगला फिरवलाय आणि आरपारच फिरवलाय डीप मिडविकेट वरून. हा येतोय हाय अँड हँडसम सिक्सर. त्याकडे जे एकच मारला पण लांब मारला, पण आता महत्वाचा चेंडू आहे, पुढ्यात टाकलाय त्यामुळे ऑफ साईडला ठीकसा खेळत नाही आहेत. बॅटचा बॉटम एज लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेला, शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव मिळेल. स्ट्राईक बदलला जाईल, स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या सुद्धा पुढे बदलते, दर्शवते ती किती 50 रन, 50 धावा पूर्ण. 50 धावांचा जादुई आकडा लागलाय धावफलकावर. आर्यन हा चांगला शॉर्ट ऑन पुलचा फटका, कनेक्शन चांगलं आहे. थँक्यू डीजे. प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळताना डॉट डिलिव्हरी आली. डॉट जे निर्धाव चेंडू आले ते तुम्हाला नंतर कळतील. एकेरी धावांनी सुद्धा धावफलक खालचा ठेवता येतो, पण तुम्ही मोठे फटके खेळायला गेलात आणि झालंय काय की आता धावसंख्या फक्त 50 आहे, ती 60 झाली असती जर एकेरी जोडी धावा काढल्या असत्या तर. दरम्यान हा चेंडू, हा बाहेरचा किनारा, 1 धाव मिळेल, जास्त काही नाही. शॉर्ट टर्मिनला खेळाडू आहे तिथे दक्ष. धावसंख्या 51 आणि षटक संपत 4. लक्ष आलं ते बरोबर 24 चेंडूंमध्ये 52 धावांचं. फार मोठा सामना आहे. आता 2-4 चेंडू जे निर्धाव गेलेत ना डॉट, त्याला तुम्हाला भेटायचंय. बघूया काय घडतंय पुढच्या इनिंगमध्ये. आणि पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः मैदान आज भरलंय, कारण की सामने अटीतटीचे. नगरसेवक चषकचा हा थरार, ये बुखार है इस टूर्नामेंट का. पूरी ठाणे जिला में सबसे बड़ी भव्य दिव्य प्रतियोगिता यही है, यही है, यही है. 52 इज अ टार्गेट. अरे आपला 12वा खेळाडू इथे आहे, त्यामुळे त्याचंही लक्ष आहे असं नाहीये.
ओके, मॅच की शुरुआत बघूया. सामना जबरदस्त. ओके, नो डाऊट. आम्ही स्कोर आम्ही परत यूट्यूब आपल्याकडे लाईव्ह आहे, कॅमेरा आहे, तिसरा डोळा आहे. फरक पडत नाही कारण कॅल्क्युलेशन होऊ शकतं कुठल्याही गोष्टीचं, त्यामुळे इथे तो प्रश्न नाही आहे. यानंतर आपल्याला मोठा सामना खेळायचा आहे. हा सेमीफायनलचा एंट्रीचा सामना आहे. आणि माननीय भूषण भोईर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. बरोबर आहे. टोटल स्कोर आफ्टर कॅल्क्युलेशन 53 अँड टार्गेट इज 54. थँक्यू. 54 धावांचं लक्ष आहे. काही चुका झाल्या असतील तर माफ करा. 54 धावांचं लक्ष आहे. दरम्यान पहिला चेंडू फार महत्वाचा आहे. हा चांगला इम्पॅक्ट कुठे आहे? डाव्या इष्टीवर आहे आणि धावचीचा संभव. बॉलिंगला कोणच नाहीये बॅकअपला. गोलंदाज पुढे सरसावले होते पण हा चेंडू नक्कीच मधल्या आणि डाव्या इष्टीच्या बाहेरच जाणारा होता. पंचाने सांगितलंय कुठे चाललंय बघा. इन लाईन की आउट लाईन? आउट लाईन. त्यामुळे लेग बाय. सुरुवात झाली लेग बायने. काय मॅच आहे? व्हॉट अ मॅच. 54 धावांचं लक्ष आहे. 54 इज अ टार्गेट. यावेळी एक अप्पर कट चांगला खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं कोणच नाहीये, खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा 4. आणि तो उडवला बरोबर कव्हरच्या डोक्यावरनं. निवड चांगली फटक्याची आणि तो खेळलाही तेवढा सहजतेने. आता आक्रमण आणि सन्माननीय भूषण भोईर साहेब, माननीय भूषण भोईर साहेब यांचं आगमन. आता व्यासपीठ भरलंय. भले ते 40+ संघामध्ये असताना पराभूत झाले परंतु तरी चेहऱ्यावर आनंद आहे. दरम्यान बॉलर कोण आहे? साहिल. याच्यावर आक्रमण करतोय फलंदाज रुद्र पुन्हा एकदा. यावेळी जागेवरून असं खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय मिडॉनच्या दिशेला. एक धाव वेगाने पुरी करावी लागली. स्ट्रोक विथ रन निघाले होते, ताबडतोब पाय बाहेर काढले होते. एक धाव घ्यायला काही अडचण झाली नाही. स्ट्राईक बदललाही जातोय कारण आता तुम्हाला षटकात किती धावा करायच्या आहेत तर 13.50. 13.5 धावा तुम्हाला करायच्या आहेत. याचा अर्थ तुम्हाला एक चौकार आला तर नाही थांबायचं, 2 चौकार तरी बनवायला लागतील षटकात. दरम्यान साहिल हा चांगला स्लॅश केला. व्हॉट अ शॉट. स्लॅश इन एअर. परत जातोय स्वीपर कव्हरला. चेंडू देऊन जाईल धावा पुऱ्या 4. नको असं टाकू नको असं, पण जेव्हा तो तसंच टाकतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याची रिॲक्शन कशी असतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण गोलंदाजापेक्षा फलंदाजा क्लास चांगला आहे. हा चांगला स्लॅश केलेला शॉट आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. हा डाव्याच्या बाहेर. खराब चेंडू, खराब दिशा. मग तुमचं काय, तो स्वागत करणार नाही? केलं स्वागत. येतील धावा 4. लेन खराब आणि खराब चेंडूला मग त्यांनी बरोबर योग्य जागा दाखवली. घेतला समाचार. डीप फाईन लेगला खाली क्षेत्रात टाकलाय. चौकाराला. दरम्यान हा चेंडू हा पुढ्यात टाकला. हवेत खेळला. झेल आहे निश्चित. क्षेत्ररक्षक आहे का खाली क्षेत्रामध्ये आणि जातोय हा पण देऊन. धावा 4.
थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या धावलकावर या चौकारामुळे सजली गेली दर्शवते 18 धावा 18 धावा. आणि पंच सांगतात ताबडतोब स्प्रेड आउट. आपल्याला यानंतर मोठा सामना खेळवायचा आहे. प्लीज जरा लवकर करा. यानंतर सामना याच्यातील विजयी संघ विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स बाळकोम यांच्याशी होईल. महालक्ष्मी स्पोर्ट लक्ष्मीनगर बाळकोम यांच्याशी होईल. दरम्यान आता ह्या गोलंदाज आहे जो यांचा भरोशाचा गोलंदाज जो पहिले षटक टाकत होता तो दुसरे षटक घेऊन येतोय. हा हवेत खेळला असला शेनेर खाली क्षेत्र आहे. वन बाउंड जाईल चेंडू सीमारेखा पार का बघूया. आणि नो दिलाय पंचांनी. नोचा चौकार. हा नोचा चौकार आहे. आणि बघा कुठे उभा आहे तो जो सरळ उभा आहे स्टंपच्या मागे. बघा तुम्ही कुठे आहात. विकेट बॉलिंगच्या एंडच्या मागे सरळ उभं राहिलं तर तुम्हाला नियम क्रमांक 326/28/18 च्या नियमाप्रमाणे तुम्हाला नो दिला जातो. हा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे हा नो दिला गेलाय. आमचे ते एमसीचे पंचही बसलेत त्यांना माहीत असेल. पण हा नो दिला आणि पंचांची नजर काय बघा. जरा पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. पंचांनी पाहिलं तो सरळ उभा आहे. नाही कॅन्सल केलं वाटतं करेक्ट. पण पंचांना वाटेल माणूस हे चुकतो. पण धडक भरली. नो एक्स्ट्रा आला तर पण 4 धावा. दरम्यान हा चेंडू हा हवेत आहे. झेल आहे का. आणि हा टिपला हो. हाही सुटला. हा लो डाऊन कॅच पण ऑन द रन कॅच. धावची तिथे अपील आणि आउट. आणि ते सेलिब्रेशन बॅटिंग यायला रन आउट. शेवटी घेतली विकेट डाऊन. पण रनआउटची विकेट आहे. दरम्यान गोलंदाज हा हवेत चांगला खेचलाय. जाईल का सीमारेखा पार. हा व्हॉट अ कॅच. दॅट इज अ ब्रिलियंट टेक. काय झेल टिपलाय. वेल बॅलन्स कॅच. सामना फिरतोय. मॅच रंगतोय. विकेट डाऊन. बॅट्समन तुम्ही लवकर जावं आणि आपण स्प्रेड आउट व्हावं. ताबडतोब आपल्या जागेवर जा कारण एक मॅच व्हायची आहे. थोडा अंधुक प्रकाश व्हायला लागलाय पण सामना रंगलाय. दर्शकांची वाढता प्रतिसाद हेच आहे नगरचक चषकाचं खरं लेणं. बऱ्याच जणांनी गुगल काढले मग अशी मी नियम सांगितल्यावर. अरे तुम्हाला हा नियम तर गुगलमध्ये पण भेटणार नाही. क्या बात आहे. दरम्यान हा उजवटीचा बराच बाहेर आहे आणि यावेळी पंच वळतील. हा कमीत कमी 9व्या स्टंपवर चेंडू असेल. उघड्या डोळ्याने कळत होता. वाईड चेंडू आहे. अवांतर आहे. दरम्यान हा चेंडू हा डावेशीवर फ्लिक केला हवेमध्ये. 2 धावा निश्चित आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. आडवण्यामध्ये नाकाम. शेवटी चेंडूने जिंकली शर्यत. चेंडू जातोय सीमारेखा पार. परत मिळतील धावा 4.
त्याकडे आता हा सामना हळूहळू म्हणा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे वळतोय असं वाटतं, कारण धावांचा ओघ काही रोखत नाहीये. 2 विकेट गेल्या तरी धावा येत आहेत. तुम्हाला धावांना खीळ बसवावं लागेल, स्पीड ब्रेकर टाकावं लागेल, तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. ब्रेक थ्रू पाहिजे आता नक्की. हा अपील केलं पण इम्पॅक्ट कुठे, आणि बघा अपीलमध्ये वेळ घालवला, निर्णय यायला वेळ लागणार. लेग बाय स्वरूपात एक धाव. धावसंख्या बघूया धावलकावर. स्कोर काय रे, 29 धावा. आता गरज किती ते आपण बघूया. 54चं लक्ष आहे, धावा 29. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा डॉट डिलिव्हरीने षटकाची का केली सांगता, हो षटकाची सांगता होते. 2 षटक 29 धावा, आणि आता गरज आहे 12 चेंडूंमध्ये. बघूया समीकरण काय सांगतंय. 12 चेंडू 25 धावा. अजूनही सामना संपला नाही. पिक्चर अभी भी बाकी है दोस्तों. जागा सोडून जाऊ नका, कॅमेरा समोरून हलू नका, टीव्ही समोरून हलू नका, कारण सामना मोठा आहे. 12 चेंडू 25 धावा. दोन्ही संघ कोलशेत विभागातील एकमेकाला ओळखणारे. दिवाळीला हार्दिक शुभेच्छा दिल्या असतील. आता काय शुभेच्छा देत आहेत एकमेकाला ते बघूया, कारण की 12-25 ची मॅच. एखाद दुसरी विकेट गोलंदाजाला परत आणेल, एखाद दुसरा मोठा शॉट बॅट्समन मॅचमध्ये परत येतील. काही घडेल. मोठं मैदान आहे, ठाणे शहरातलं एकमेव मैदान ज्याला 65 मीटरची सीमारेषा आहे. गोलंदाज हा हवेत खेळला, उंच आणि लांबन आहे, झेल नाही, जातोय चेंडू सीमारेषावरून. षटकार. थँक्यू. हा पुढ्यात टाकला चेंडू, पुढ्यात टाकला आणि चूक केली. फुलर लेंथ स्लॉटमध्ये पाठवला, पार्किंग लॉटमध्ये. हा परत एकदा पुढ्यातच होता, पण एवढे हळूवार खेळून काढला. 1 धाव मिळेल. मिसफिल्डिंग झाली आहे, फंबल झालंय, त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. डोळ्याचा पाता लवतो तोच. ही चूक तुम्हाला मागात ठरणार, कारण धावा 2 चेंडूमध्ये झाल्यात 8, आणि धावसंख्या पोचली ती बरोबर 37 धावा. आणि दर्शकांमध्ये ज्यांनी झेल टिपला त्याला हे स्पेशल एनर्जी ड्रिंक देण्यात येते. हा हवेत हा झेल आहे. हा बरोबर टिपलाय, पोझिशन मध्ये आला, बरोबर झेल टिपला. अजून मॅच संपली नाहीये, कारण आता 9 चेंडू बाकी आहेत, आणि गरज किती आहे ते बघूया आता. 9 चेंडूंमध्ये किती धावांची, कितने गेंद में कितने रन चाहिए. जर लवकर जा बॅट्समन, धावत जा, कारण टेन्शन भरा माहोल आहे. 9-17, 9 चेंडू 17 धावा असं समीकरण. आणि हा जो आलाय सर्वात आकर्षक फलंदाज, नाव आहे मनीष. याच्याकडे मोठे पडके खेळामध्ये वाकबगार आहे. हा कधी खेळू शकतो. आणि हा क्रॉस बॅटर खेळला, शॉटम पूल जाम, आणि हा चौकार. पॉवर, फक्त पॉवरचा चौकार, हालायला वेळ मिळाला नाही. आता 8 चेंडू आणि 13 धावा. पेपर झाला सोप्पा, पहिला होता कठीण, असा नव्हताच तो. मॅचमध्ये पहिल्यापासूनच बॅटिंग टीम होती. दत्ता स्मृती कोलशेत बॅटिंग टीम जी ह्या मॅचमध्ये पहिल्यापासूनच आता वरचढ ठरत होती. 8-13चा सामना, 8 चेंडू 13 धावा. हा खेळलाय, कुठे गेलाय, डीप स्क्वेअरला 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. का करावा, लक्ष समोर असताना घाई का करावी. आणि बरोबर आता चेंडू शिल्लक. हा शेवटचा या षटकातील. 7-12, हो 7-12, बघूया कोणाच्या नावावर. हा 7-12, 7 चेंडू 12 धावा. दरम्यान हा चेंडू, हा स्लॅश केला, थर्डमॅनला अडवला जाईल नक्कीच, आणि मॅच परत आली आहे. 6 चेंडू 11 धावा कंपल्सरी मॅच आहे. आता सामना शेवटचा षटक कोण टाकेल याच्यावर डिपेंड आहे.
षटक कोण टाकणार तुमच्याकडे? तुमचा ब्रह्मास्त्र पाहिजे, तुमचा चांगला बॉलर पाहिजे, ज्याला टेन्शनमध्ये गोलंदाजी करण्याची माहिती पाहिजे, सवय पाहिजे. मान्य भूषण भोईर साहेब आहेत बसलेले, ते पण अष्टमोली खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे लास्टची ओव्हर काय असते, काय घडू शकेल. एक चुकीची गोष्ट. भूषण भोईर साहेब काय सांगाल लास्ट ओव्हर बद्दल? आपण जरा आपलं मनोगत व्यक्त करा प्लीज. दत्ता स्मृतीकडे दोन्ही फलंदाज, एक तो जो आलेला आहे तो मनीष जो ओपनिंगला झालेला आहे तो त्या स्वतःचा त्याचा कॉन्फिडन्स आहे. नंतर हा मनीष आला तर मनीषने तर एक चौकार मारून घेतलेला आहे. तर दोघंही मला वाटतं एकदम सेट झालेले आहेत. गोलंदाजावर ते टेन्शन आहे की आपल्याला कुठला बॉल टाकायचा आता. खरं दबाव गोलंदाजांवर, पण फटका चुकला, चेंडू डॉट आला तर फलंदाज दबाव येईल, त्याच्यावर समोर पण येणार, टेन्शन ट्रान्सफर होणार. आता दबाव जो झेलेल तो जिंकला, टेन्शन जो हँडल करेल तो जिंकला. यालाच म्हणतात नगरसेवक चषक 2023. कारण दोन्ही संघ एकमेकाला ओळखतात, त्याच्यामुळे ते दोघांचं मला वाटतं एकमेकावरती विश्वास नसेल मला वाटतं. बघूया गोलंदाज पहिला चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. हा स्लॅश केलाय का, गॅपमध्ये आहे, धावावं लागेल. चेंडू जिंकतो का रेस बघूया. 2 धावा निश्चित, हाताने अडवला, मागचा बॅकअप करतोय, तिसरी धाव ऑन आहे, नक्की घेतील, धावचित होतील का नाही. घरात सुखरूप आहेत, क्रीजमध्ये सुखरूप. पहिल्या चेंडूवर आल्या 3 धावा, आता करायच्या आहेत बरोबर 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा, अजूनही मॅच ओपन आहे. गोलंदाज कधी मॅचमध्ये येतील. क्षेत्ररक्षण कसं लावलंय, कुठे जागा खाली सोडली आहे, मोठं मैदान आहे, अशा मैदानात खेळायची सवय मुळी नसतेच. आता गोलंदाजाला कर्तब करावं लागेल, स्टंपमध्ये चेंडू ठेवावं लागतील. मनीष समोर आहे, वेगाने टाकला आणि का टाकला वेगाने हा विचारतोय प्रश्न कॅप्टन. परत चेंडू टाका सांगतात अंपायर. चेंडू आहे वाईड, वाईड आणि वाईट हे 2 शब्द सारखे. आता कळेल वाईट किती आणि वाईट किती. 1 धाव मिळाली काही न करता. 5 चेंडू 7 धावा. हा फिरवलाय आणि गॅपमध्ये चेंडू आहे का, क्षेत्ररक्षक आहे पण दर्शक बनवून राहिला. चेंडू जातो दोघांमधून, सीमारेखा पार, येतो अजून एक चौकार. थँक्यू. आणि आता 3 धावांची गरज आहे, जास्त काही करायचं नाही. मनीष सारखा एक आणि नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. विजयी संघ आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स आपण या स्टेजवर. दरम्यान 3 धावांची गरज, 4 चेंडू 3 धावा. हा फिरलाय परंतु बॅटवर बरोबर बॉल येत नाहीये. 1 धाव निश्चित मिळते. क्षेत्ररक्षक लांबून येतोय, परत थोडा फ्लंबल, धावचीचा संभव बिलकुल नाहीये. 2 धावा पुरा, सामना बरोबरीत आणि डगआउटमध्ये आनंद वातावरण. 1 रन टू विन, 1 धाव करायची आहे विजयासाठी. आणि इथे आता तुम्हाला ही ओव्हर जर तुम्ही आता इथून मेडन टाकले चेंडू तर मग कमाल. महालक्ष्मी स्पोर्ट्स कॅप्टन तुम्ही स्टेजवर या. टॉस करून तुम्ही वाटलं 2 मिनिटाचा विश्राम घ्या, लगेच चालू करायचे प्लीज. हा चांगला फटका आहे आणि हा विजयी फटका आहे, विनिंग शॉट, चौकार. आणि अभिनंदन टीम. दत्तक स्मृती पोचला क्वार्टर फायनल मध्ये. टॉस चाललाय, टॉस होतोय, महत्वपूर्ण टॉस. दत्त स्मृती विरुद्ध महालक्ष्मी, दोघांच्या नावात देव आहे.